नमस्कार, मी आरती कुलकर्णी। IBN लोकमत स्पेशल या खास कार्यक्रमामध्ये आपण एका महान साम्यवादी नेत्याची ओळख करून घेणार आहोत। क्युबाचे महान साम्यवादी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या निधनामुळे जगभरातले तरुण त्या क्रांतीने भरलेल्या त्या काळामध्ये गेलेले आहेत। आज आपण सगळेजण फिडेल कॅस्ट्रो आणि चे गवेरा यांचा तो काळ आठवतो आहोत। अमेरिकेसारख्या महासत्तेला क्युबासारख्या एका छोट्याशा देशातून फिडेल कॅस्ट्रो यांनी आव्हान दिलं आणि जगभरामध्येच क्रांती पर्वाची सुरुवात केली। फिडेल कॅस्ट्रो गेल्याची बातमी आल्यानंतर आपण सगळ्या त्यांच्या या आठवणी जागवतो आहोत। आपल्या सोबत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे हे सुद्धा असणार आहेत। पण पहिल्यांदा आपण बघूया फिडेल कॅस्ट्रो यांच्या वादळी आयुष्याबद्दल। उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यामधला एक छोटासा देश क्युबा, पण या छोट्याशा देशाच्या एका नेत्यानं अवघ्या जगावर अधिराज्य गाजवलं। फिडेल कॅस्ट्रो अमेरिकेसारख्या महासत्तेला तब्बल 5 दशकं पुरून उरले। त्यामुळेच फिडेल कॅस्ट्रो ही एक जिवंत दंतकथा होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा ही दंतकथा अशीच कायम राहणार आहे। प्रचंड ऊर्जा, क्रांतीचं स्वप्न आणि अंगार पेटवणारं वक्तृत्व या गुणांच्या जोरावर ज्या क्रांतिकारी नेत्यानं तब्बल 50 वर्ष क्युबावर एकछत्री राज्य केलं, तो नेता होता फिडेल कॅस्ट्रो। क्रांतीची स्वप्न पाहणाऱ्या जगभरातल्या तरुणांच्या गळ्यातला ताईत। 1950च्या दशकात क्युबात जनरल फुल्जेन्सियो बॅतिस्ता यांची राजवट होती। बॅतिस्ता हे अमेरिकेच्या हातातलं बाहुलं। सर्व संपत्ती काही ठराविक अमेरिकन कंपन्यांच्या हातात एकवटलेली। या एकाधिकारशाही विरोधात क्युबात जनमत संघटित होऊ लागलं। या आंदोलनाला नेतृत्व मिळालं ते 35ल्या क्रांतिकारी फिडेलचं। त्यामुळे आंदोलनाची धार आणखी वाढली। दारिद्र्यात पिचलेल्या क्युबन जनतेला फिडेलनं क्रांतीचं स्वप्न दाखवलं। याच काळात त्यांना साथ मिळाली त्यांच्याच सारख्या कडवट असलेल्या चे गवेराची। फिडेल आणि चे यांनी मिळून क्युबात प्रचंड वादळ निर्माण केलं। यासाठी सशस्त्र मार्गाचा पर्यायही स्वीकारला। या वादळात 1959 मध्ये क्युबातलं अमेरिका धार्जिणं सरकार उलथून पडलं। हा सर्व जगासाठी एक मोठा धक्का होता। वयाची 40ही न ओलांडलेले फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे अध्यक्ष बनले। सत्तेवर येताच कॅस्ट्रोंनी सर्व अमेरिकन कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं आणि अमेरिकेला थेट आव्हान दिलं। अमेरिकेनंही आर्थिक निर्बंध लादत क्युबासोबतचे सर्व राजकीय संबंध तोडून टाकले। शीतयुद्धाच्या या काळात साम्यवादी रशियानं क्युबाला पूर्ण मदत केली। फिडेल यांची राजवट उलथवून टाकण्यासाठी अमेरिकेनं जंग पछाडलं। त्यांच्या हत्येचे अनेक प्रयत्न झाले। जनतेला उठावासाठी चेतावणी दिली गेली, पण हा लढवय्या नेता अमेरिकेला पुरून उरला। अनेक दशकांच्या आर्थिक निर्बंधांमुळे क्युबाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली। जनतेला हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या। फक्त अहंकार आणि सत्तेसाठी फिडेल जनतेला वेठीस धरतात, आपल्या विरोधकांना क्रूरपणे संपवतात असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले। पण वादळं अंगावर घेण्याची सवय असलेल्या फिडेल कॅस्ट्रोंवर त्याचा काही परिणाम झाला नाही। 50 वर्षांच्या एकछत्री राजवटीनंतर जेव्हा शरीरच साथ देत नव्हतं, तेव्हा या लढवय्या नेत्यानं राउल कॅस्ट्रो या आपल्या भावाच्या हातात सत्ता सोपवून पडद्यामागे जाणं पसंत केलं। अमेरिकेसमोर शेवटपर्यंत वाकणार नाही आणि झुकणारही नाही हे जनतेला दिलेले शब्द त्यांनी खरे करून दाखवले। अजय कौटिकवार, IBN लोकमत। फिडेल कॅस्ट्रो यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी आपल्या सोबत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे आहेत। महेश सर, आपण बघतोय जेव्हा फिडेल कॅस्ट्रो यांचा उल्लेख केला जातो तेव्हा फिडेल कॅस्ट्रो आणि चे गवेरा आणि क्रांती हे सगळे शब्द आपल्या मनामध्ये येतात। अनेक दशकं, अनेक पिढ्यांना फिडेल कॅस्ट्रो यांनी भुरळ घातलेली आहे। अगदी 90 मध्ये त्यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा सुद्धा फिडेल कॅस्ट्रो जगासमोर आलेले होते, पण ते जगासमोर आले नाहीत तरी सुद्धा आपल्या सोबत त्यांच्या अनेक कहाण्या आहेत। फिडेल कॅस्ट्रोंनी नेमकी आपल्याला कशी भुरळ घातली? बघा, तसं बघितलं तर क्युबा हा खूप छोटा देश आहे आणि त्याच्या शेजारचा अर्जेंटिना आणि ते सगळ्या संपूर्ण दक्षिण अमेरिकेतील वातावरणामध्ये जवळपास एक 70-75 वर्षापूर्वी साम्यवादी क्रांतिकारी चळवळ
मोठ्या प्रमाणात रुजली आणि वाढली आणि त्यानंतर त्याच्या विचारांनी जगभरातील तरुणांना आकर्षित करून घेतलं. साम्यवादी चळवळीचं जे मूळ तत्वज्ञान होतं ती सगळ्या श्रमिकांना, सगळ्या शोषितांना, वंचितांना एकत्र आणून त्यांचं राज्य स्थापन करायचं, ही जी सद्भावना या चळवळीच्या किंवा या तत्वज्ञानाच्या माध्यमातून जगभर पसरत होती, त्यातून तरुणाईला प्रचंड प्रेरणा मिळत होती. तरुणाईला आकर्षित करणारं हे तत्वज्ञान आणि त्याला जोड होती चे गवेरा, अर्नेस्टो चे गवेरा आणि फिडेल कास्ट्रो यांच्या व्यक्तिमत्वाची. या दोन नेत्यांचं व्यक्तिमत्व आपण बघितलं. चे गवेरा यांच्या मृत्यूनंतर ते ज्या गतीनं आणि ज्या पद्धतीनं प्रसिद्ध झाले जगभरामध्ये आणि स्वतः फिडेल कास्ट्रो सत्तेत असताना पण सुद्धा जगभरातील तरुणांना आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून गेलेले होते. याची कारणं अशी होती की यांनी आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी सशस्त्र लढा, बंडखोरी करून उभारलेला होता. त्यामुळे आपण सगळे जाणतो की तरुणांमध्ये बंडखोरी जात्याच असते आणि कुठलाही तरुण असेल तर त्याला बंडखोरी आवडते आणि त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात बंडखोरी जर करायची असेल तर ती कशी करायची, तर चे गवेरा किंवा फिडेल कास्ट्रो यांच्यासारखी करायची, असं एक समीकरण जगभरातील जे वंचित आणि शोषित होते त्या तरुणाईमध्ये पसरलेलं होतं. त्यामुळे भारत असेल किंवा आफ्रिकन राष्ट्र असतील, सगळीकडे या दोन नेत्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. सर, तुम्ही आता उल्लेख केलात की भारत आणि आफ्रिकन राष्ट्र यामध्ये फिडेल कास्ट्रो आणि चे गवेरा यांच्या क्रांतीची भुरळ तरुणांना पडलेली होती, पण त्यासोबतच इतक्या जहाल अशा प्रखर असं व्यक्तिमत्व असणाऱ्या फिडेल कास्ट्रोंचं भारताशी मात्र अगदी आपुलकीचं, आस्थेचं नातं होतं. हे नातं कसं होतं? आपल्या देशाशी संबंधित जर तुम्ही म्हणाल तर भारत आणि फिडेल कास्ट्रो यांचं नातं जवळ आलेलं होतं किंवा गहिरं होतं. याचं कारण असं आहे की 60च्या दशकात ज्यावेळेस शीतयुद्धाने संपूर्ण जग दोन गटामध्ये विभागलेलं होतं, त्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी किंबहुना त्याच्या आधी भारत स्वतंत्र झाल्याबरोबर अलिप्त राष्ट्रांचा एक वेगळ्या प्रकारचा दबाव गट तयार केलेला होता आणि या अलिप्त राष्ट्रांनी जागतिक व्यासपीठावर स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलेलं होतं आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारखा मुत्सद्दी आणि बुद्धिमान राजकारणी त्या सगळ्या जागतिक राजकारणामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलेलं होतं. आपण सगळेजण जाणतो शीतयुद्धाच्या काळामध्ये जेव्हा रशिया आणि अमेरिका या दोन गटांमध्ये संपूर्ण जग विभागलं गेलेलं होतं, त्या काळात भारताने अलिप्त राष्ट्रांची एक चळवळ मोठ्या प्रमाणात वाढवून स्वतःचा दबाव गट जागतिक राजकारणात तयार केलेला होता. सध्या वेगळ्या पद्धतीने जागतिक राजकारणामध्ये भारत स्वतःचं स्थान उंचावू पाहत आहे, परंतु आज आहे याच्यापेक्षा निश्चितच महत्त्वाचं स्थान त्यावेळेस भारताचं होतं. हे आपण सगळ्यांनी इथे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे असेल कदाचित जेव्हा भारत फिडेल कास्ट्रो यांच्याशी जवळीक साधतोय हे जेव्हा अमेरिकेला लक्षात आलं, त्यावेळेसच त्यांनी खऱ्या अर्थाने जास्त प्रमाणात पाकिस्तानला झुकतं माप द्यायला सुरुवात केलेली होती. ही बाब आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. खरं आहे सर. आता तुम्ही उल्लेख केलात की भारताचे नेते आणि फिडेल कास्ट्रो यांच्यामधलं नातं आणि त्याच्यावर अमेरिकेची असलेली प्रतिक्रिया. फिडेल कास्ट्रो हे न्यूयॉर्क मधल्या संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनासाठी गेलेले होते आणि त्यावेळेस अमेरिकेमध्ये त्यांना काय अनुभव आला किंवा त्यांनी जगाला काय अनुभव दिला आणि यानंतर भारताचे नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली, याचा एक खूप जगदविख्यात किस्सा आहे, तो तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल. 1960 मध्ये ज्यावेळेस न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघाची बैठक भरणार होती आणि त्यावेळेस विविध राष्ट्रप्रमुख तिथे जमणार होते, त्या बैठकीला क्युबाचे राष्ट्रप्रमुख म्हणून फिडेल कास्ट्रो स्वतः उपस्थित राहणार होते, परंतु अमेरिकन सरकारच्या दबावामुळे न्यूयॉर्कमध्ये त्यांना राहायला हॉटेल मिळू नये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्या परिस्थितीचा सामना आता फिडेल कास्ट्रो कसे करतात याकडे सगळ्या जगांचं लक्ष लागलेलं होतं. त्यावेळेस फिडेल कास्ट्रो संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीस जे होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला जर इथे हॉटेलमध्ये राहायला जागा मिळाली नाही तर मी आपलं जिथे अधिवेशन भरणार आहे त्याच्या समोर तंबू ठोकून राहीन आणि मग त्यावेळेस तुम्ही काय बोलू नका. पण जेव्हा ही बातमी बाहेर आली त्यावेळेस
हार्लेम नावाचं तिथलं एक प्रसिद्ध हॉटेल होतं, तिथे फिडेल कॅस्ट्रो यांना राहायला जागा मिळाली. ते जसे तिथे राहायला गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी पहिले नेते जे त्यांना भेटायला जाणारे होते ते पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे ज्या वेळेस फिडेल कॅस्ट्रो यांना भेटण्यासाठी कोणी जाऊ नये अशा पद्धतीचा दबाव अमेरिका तयार करत होती, त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू उघडपणे त्यांना भेटायला गेले आणि नुसते भेटले नाही तर त्यांनी त्यांना 4 मोलाचे शब्द सुद्धा सांगितलेले होते, असं नटवर सिंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं. आणि कॅस्ट्रो यांच्या संपूर्ण त्या सुरुवातीच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांना आधार वाटत होते. त्यानंतर सुद्धा 1983 मध्ये जेव्हा या अलिप्त राष्ट्र चळवळीची शिखर परिषद दिल्लीमध्ये भरलेली होती तेव्हा सुद्धा ते भारतात आले होते आणि इंदिरा गांधींशी सुद्धा त्यांचा तेवढाच सौहार्दाचा संबंध होता. अगदी खरं आहे सर. म्हणूनच भारतामध्ये खरं तर खूप दुःख व्यक्त केलं जात आहे फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनानंतर. सर, फिडेल कॅस्ट्रो ही वयाची 100 पूर्ण करतील असं सुद्धा जगभरातल्या अनेकांना वाटत होतं, पण आता मात्र त्यांचं निधन झालेलं आहे. फिडेल कॅस्ट्रो यांच्या मृत्यूच्या बातम्या अनेक वेळा येत राहिल्या, बऱ्याच वेळेला त्यांच्या हत्येचे सुद्धा प्रयत्न झाले, पण या सगळ्याला हा झुंजार नेता पूर्णपणे पुरून उरलेला होता. नेमक्या काय काय कहाण्या होत्या त्यांच्या? फिडेल कॅस्ट्रो यांचं आपण जर बघितलं की पूर्ण लढाई लढत म्हणजे 1956 मध्ये चे गवेरा यांच्या बरोबर त्यांनी जे गुरिल्ला वॉर छेडलेलं होतं आणि त्या युद्धानंतर सत्तेवर आल्यापासून तर आता 90व्या वर्षी त्यांचं देहावसन होईपर्यंत आपण त्यांच्या मृत्यूच्या अनेक बातम्या, अफवा, अनेक गोष्टी बघितल्या. आणि पण इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य आयुष्यामध्ये फार कमी लोकांना लाभतं. ते भाग्य मात्र फिडेल कॅस्ट्रो यांना लाभलेलं होतं. कारण चे गवेरा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पूर्ण तत्वज्ञानाच्या बरोबर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याने जगभरातील तरुणांना, तरुणींना भुरळ घातलेले आपल्याला पाहायला मिळते. परंतु फिडेल कॅस्ट्रो हे जिवंत असताना या त्यांच्या पूर्ण जीवनाविषयी, त्यांच्या जगण्याविषयी जे काही समज, गैरसमज, कथा, दंतकथा ज्या पसरल्या होत्या त्या विलक्षण होत्या. म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, त्यांची भरदार देहयष्टी, त्यांचं दाढी, मिशा आणि त्यांच्या ओठामध्ये असणारा तो विशिष्ट क्युबन सिगार, हे सगळं व्यक्तिमत्व आजही डोळ्यासमोर येतं. आजही तो तरुणाईला आकर्षित करणारा रांगडा राष्ट्रप्रमुख समोर येतो. आणि बघा, साधी गोष्ट नाहीये की जगातील सगळ्यात मोठी भांडवलशाही अंगावर घेण्यासाठी जी रग लागते ती रग फिडेल कॅस्ट्रो यांच्यामध्ये होती. त्यामुळेच असेल कदाचित जगभरातील तरुणाई सगळ्या देश आणि जाती, धर्म, सगळ्या सीमा ओलांडून या नेत्याच्या प्रेमात होती. आणि त्यामुळेच असेल कदाचित त्यांच्या जीवनाची एक जिवंत दंतकथा झालेली होती. आणि त्यामुळे मरणाने ही दंतकथा संपणार नाही. येणाऱ्या अनेक पिढ्या फिडेल कॅस्ट्रो यांना वाचत राहतील, त्यांच्या जीवनातून नवनवीन बोध घेत राहतील. अगदी खरं आहे सर. तुम्ही जसं म्हणालात की फिडेल कॅस्ट्रो हे जिवंत दंतकथा बनलेले होते, पण त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा कित्येक पिढ्यांना फिडेल कॅस्ट्रो यांची ही दंतकथा सांगितली जाणार आहे. सर जसं म्हणाले की साम्यवादी विचारांनी भारलेला तो सगळा काळ होता. शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला हा नेता पुरून उरला. पण आता मात्र काळ बदललेला आहे. साम्यवादी क्रांतीची स्वप्न जी आहेत ती आणखीन वेगळ्या स्वप्नामध्ये रूपांतरित झालेली पाहायला मिळतात. अमेरिका आणि क्युबाचं हार्डवेअर जे होतं ते सुद्धा संपलेलं आहे. या सगळ्या काळामध्ये फिडेल कॅस्ट्रो यांचा अमेरिकेला कसा प्रतिसाद होता हेही आपण महेश सरांकडून ऐकणार आहोत. पण आता एक ब्रेक घेऊया आपण आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. जगभरातल्या तरुणांना क्रांती पर्वाची भुरळ घालणारे क्युबाचे साम्यवादी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन झालेलं आहे. IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांच्याकडून आपण त्यांच्या आठवणी जाणून घेतोय.
आपण पहिल्यांदा बोलत होतो की अमेरिकेसारख्या महासत्तेला 5 दशक फिडेल कॅस्ट्रो यांनी अतिशय कडवी अशी झुंज अमेरिकेशी दिली, पण आता मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पुढाकार घेतला आणि अमेरिका आणि क्युबा यांच्यामधलं वैर संपलेलं आहे. यानंतर फिडेल कॅस्ट्रोंची काय भावना होती हे आपण महेश सरांना विचारणार आहोत. महेश सर, अमेरिकेपुढे मी कधीही झुकणार नाही, वाकणार नाही असा कणखर पवित्रा फिडेल कॅस्ट्रो यांनी घेतलेला होता. पण आताच्या काळामध्ये जेव्हा अमेरिकेशी वैर संपवून जेव्हा नव्याने संबंधांच्या पर्वाला सुरुवात झाली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी होती? नाही बघा, काळानुसार माणूस बदलत जातो. काळानुसार जसं तत्वज्ञान बदलत जातं तशी धोरणं सुद्धा बदलत जातात. अमेरिकेच्या विरोधात क्युबन सरकारचे राष्ट्रप्रमुख म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी लढा दिलेला होता त्याच्या जोडीला त्यांची विचारसरणी, जी साम्यवादी विचारसरणी त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने ठसठशीतपणे जगासमोर आणायची होती, हे सुद्धा त्यांचा एक त्यांचा हेतू असू शकतो. परंतु जेव्हा अमेरिकेबरोबरचा त्यांचा जो लढा होता तो लढा तीव्र टोकाला पोचलेला होता, तेव्हा सुद्धा आपण सगळेजण समजून घेऊ शकतो की एक छोटं राष्ट्र ज्याच्याकडे साधन संपत्ती किंवा इतर सगळ्या बाबतीमध्ये ते अमेरिकेच्या तुलनेमध्ये काहीच नाही आहेत, तरीसुद्धा एका बलाढ्य भांडवलशाहीला आपल्या तत्वज्ञानाच्या पाठिंब्यावर किंवा आपल्या तत्वज्ञानाच्या पाठबळावर ते लढण्यासाठी सिद्ध होतात, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि विशेषतः फिडेल कॅस्ट्रो यांची जी भूमिका होती ही भूमिका सातत्याने म्हणजे अनेक दशकं त्यांचा देश आणि त्यांच्या देशवासियांनी उचलून धरली. यातच खरं तर त्याचं मोठेपण आहे. त्यामुळे आता नजीकच्या काळात जेव्हा जग संपूर्णपणे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, नव्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून जवळ येत चाललेलं आहे, त्या काळात जेव्हा क्युबा आणि अमेरिका यांची जवळीक निर्माण झाली होती आणि विशेषतः राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या माध्यमातून त्या जवळीकीची सुरुवात झालेली होती. त्यामुळे जर ही दोन राष्ट्र जवळ येणार असतील आणि त्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटणार असतील तर ते झालं तर बरं होईल, अशीच भावना फिडेल कॅस्ट्रो यांनी व्यक्त केलेली होती. पण आता त्यांच्या जाण्याने ही सगळी प्रक्रिया खंडित होईल असं मला वाटत नाही. मला तर असं वाटतं की ते गेल्यानंतर आता ही प्रक्रिया जी आहे क्युबा आणि अमेरिका जवळ येण्याची, ही कदाचित वेगाने पुढे जाऊ शकेल. अगदी खरं आहे सर. क्युबाचे नेते म्हणून आपण त्यांना ओळखतोच, पण त्याबरोबरच माणूस म्हणून सुद्धा ते कसे होते, कारण अनेक तरुणांना फिडेल कॅस्ट्रो यांनी भुरळ घातलेली आहे. फिडेल कॅस्ट्रो यांच्या जगण्यातून जर सगळ्यात कुठली महत्त्वाची गोष्ट घ्यायची असेल तर त्यांनी जीवनावर जे भरभरून प्रेम केलं, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या जीवनात असलेलं म्हणजे राष्ट्र प्रथम आहे याला जे प्राधान्य त्यांनी दिलं, शिस्तीला प्रचंड प्राधान्य दिलं. आणि याच्या जोडीला हे सगळं करत असताना, राजकारण करत असताना त्यांनी आपल्यातला माणूस मात्र मरू दिला नाही, हे सगळ्यात मोठं आहे. आणि त्यामुळे असे राष्ट्रप्रमुख, असे राष्ट्रनेते खूप कमी होतात आणि शतकातून एखादा असा राष्ट्रप्रमुख होतो. मला आठवतं की 1983ला जेव्हा ते भारतामध्ये आले होते अलिप्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेसाठी, तर त्यांना इंदिरा गांधींनी विचारलं की तुमची काय अशी एखादी इच्छा आहे का की जी भारतात आपल्याला पूर्ण करता येईल. तर ते म्हणाले की इच्छा आहे, मला गांधी सिनेमा इथे बघायचा आहे. तर त्यानुसार सगळी व्यवस्था करण्यात आली आणि इंदिराजींनी त्यांना तो सिनेमा बघता येईल अशी व्यवस्था केली. तो सिनेमा बघितल्यानंतर त्यांनी जे वाक्य ते उद्गारले होते ते इथे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. वास्तविक बघितलं तर ते कम्युनिस्ट विचारसरणीचे होते आणि गांधी तत्वज्ञान आणि कम्युनिस्ट तत्वज्ञान हे परस्पर भिन्न आहे. परंतु सिनेमा पाहून बाहेर आल्यानंतर ते म्हणाले की मी जरी गांधीजींचं तत्वज्ञान मानत नसलो तरी पण सिनेमा पाहून मी भारावून गेलेलो आहे. आणि हाच त्यांचा मनाचा जो उमदेपणा आहे, मोठेपणा आहे, हा आत्ताच्या राजकारणातून, आत्ताच्या राजकीय जीवनातून विरळा होत चाललेला असताना फिडेल कॅस्ट्रो जाणं ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे.
अगदी खरं आहे महेश सर. जेव्हा फिडेल कॅस्ट्रो यांच्यासारखा जहाल क्रांतिकारी नेता महात्मा गांधीजींच्या चित्रपटाने भारावून जातो तेव्हा त्या माणसाचं माणूसपण आपल्याला आणखीन जवळून कळतं. फिडेल कॅस्ट्रो असं म्हणायचे की भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामधला लढा म्हणजे क्रांती आहे. क्रांती म्हणजे खूप मोठा बदल. बदल म्हणजे काय तर एखादी गोष्ट बदलते तेव्हा आपण त्याला बदल म्हणतो, पण जेव्हा आपण सगळेच बदलतो त्याला क्रांती असं म्हटलं जातं. फिडेल कॅस्ट्रो यांनी हीच क्रांतीची लढवय्येपणाची शिकवण आपल्या सगळ्यांना दिली आहे. इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.